गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 4 जानेवारी 2026. आज रविवार आहे आणि जवळजवळ आठवड्याने मी तुम्हाला भेटतोय. तुम्हाला भेटून मला बरं वाटतंय. खूप आनंद होतोय. माझं नाव आहे उदय कुर्तकोटी. मी हार्णी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी इथनं बोलतोय आणि आज जवळजवळ आठवड्यानंतर आपला हा व्हिडिओ चालू होतोय. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर मार्केटविषयी थोडंसं, सोनं-चांदीविषयी थोडंसं आणि डिटेलमध्ये मी आपला जो कोर्स चालू करणार आहे, त्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर अशा प्रकारे आपली सगळी माहिती असणार आहे आणि त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला संपूर्ण लक्षात येईल आणि कोर्सची सगळी माहिती त्याच्यामध्ये मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला आज सगळ्या गोष्टी कळणार आहेत. तर नीट ऐका व्हिडिओ. शेअर मार्केट हे परत ब्रेकआउट केलेलं आहे. तर मागचा हाय तोडलेला आहे. निफ्टी ऑल टाईम हायवर गेलेला आहे आणि त्याच्याचमुळे आपल्याला परत काळजी घ्यायची आहे. मागच्या वेळेसही मी सांगितलेलं होतं हा फॉल्स ब्रेकआउट असू शकतो. तर अशाच प्रकारे आपला परत हा फॉल्स ब्रेकआउट न येवो अशी अपेक्षा करतो. कारण परत फॉल्स ब्रेकआउट आला तर डबल टॉप होईल आणि हा तोडायला नंतर निफ्टी जेव्हा कधी वर जाईल तेव्हा तो तोडायला खूप कठीण जाणार आहे. तर या दृष्टीने डबल टॉप झाला तरीही हरकत नाही. ट्रिपल टॉप झाला तरी हरकत नाही. बरेच टॉप झालेले आहेत या जवळपास. तर त्याच्यामुळे हा एक्झॅक्ट डबल टॉप होऊ शकतो कारण मागचा 325 होता. 26,325 हाय होता. आता 26,328 हाय म्हणजे अगदी जवळ हाय आहे. तर त्याच्यामुळे हा एक्झॅक्ट डबल टॉप होऊ शकतो. पण जर वर गेला तर मात्र ब्रेकआउट झालेला आहे आणि निफ्टी आरामात वर जाईल त्याच्यानंतर हे आपल्याला नक्की सांगता येऊ शकतं. तर ह्या दृष्टीने तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीजकडे बघा. या दृष्टीने शेअर्स खरेदी विक्रीकडे बघा. म्हणजे तुम्हाला सोपं होईल. जर निफ्टी वर गेला, तर त्याची स्ट्रॅटेजी वेगळी असेल. जर निफ्टी परत फॉल्स ब्रेकआउट दिला, तर त्याची स्ट्रॅटेजी वेगळी असेल. त्याची स्ट्रॅटेजी आत्तापर्यंत आपण बघतच आलेलो आहोत. वर जर का गेला, तर मात्र तुम्हाला खरेदीला फारसे चान्स मिळतील अशातला भाग नाही. कारण आपले जे स्मॉल केस आहेत, हेच जास्ती वर जातील. खूप मोठ्या प्रमाणावर वर जातील. त्याच्यामुळे तुम्हाला स्कोपच राहणार नाही याच्यामध्ये, की कुठले स्टॉक खरेदी करावेत. क्वचित प्रसंगी जर काही म्हणजे आय-टी-सी सारखा जसं सरकारने पॉलिसी बदलली, तर तसेच जर का तुम्हाला चान्सेस मिळाले, तरच तुम्हाला तो स्टॉक घेता येऊ शकतो. आता सोन्या-चांदीविषयी आपण जर का पाहिलं, तर सोनं-चांदी हे बऱ्यापैकी वर गेलेलं आहे आणि आत्ता खरेदी करण्याची वेळ नाही, कारण चांदी तर नाहीच नाही. सोनं मात्र तुम्ही जर थोडंसं खाली आलं, तर नक्की विचार करू शकता. चांदी मात्र बऱ्यापैकी वर आहे. वरच्या लेव्हलला गेलात आणि जर चुकून-माकून खाली पडलीच, जागतिक काही उलाढाली झाल्या आणि सोनं खाली आय मीन चांदी खाली पडली, तर ती परत वर जायला काही वर्ष लागू शकतील. अर्थात ही जी स्थिती आहे, ही स्थिती क्वचित येणारी आहे. म्हणजे असं नाहीये, की बाबा ही स्थिती नॉर्मल येऊ शकते 50-50 चान्सेस आहेत. तर हे चान्सेस 2% आहेत. चांदी वरच जाण्याची शक्यता खूप मोठी आहे. सोनं पण वर जाणार आहे, पण चांदी जास्ती जाण्याची शक्यता मात्र मोठी आहे. पण ही आत्ता मात्र ज्यांना रिस्क आहे, आपण मागचा मोठा व्हिडिओ आपण याच्यामध्ये केलेला आहे आणि तो टोटली सोन्या-चांदीवरतीच होता. तर त्याच्यामध्ये जर चांदी वर गेली तर किती वर जाईल हेही मी सांगितलेलं आहे आणि चांदी वरच जाण्याची शक्यता आहे. पण ज्यांच्या त्यांच्या रिस्क कपॅसिटीप्रमाणे त्यांनी आता चांदी घ्यायची का थोडं वाट बघायची हे ठरवायचं आहे. मी स्वतः सुद्धा मला सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा मी हाय रिस्क टेकर कॅटेगरी इथे येत नाही. लो रिस्क कॅटेगरीमध्ये येत नाही. मात्र थोडी म्हणजे बऱ्यापैकी चांदी जर का खाली गेली 20% पेक्षा खाली गेली, तर मात्र मी नक्की खरेदी करायला सुरुवात करू शकतो. तर हे झालं सोन्या-चांदीविषयी. बरं, तुम्हाला सोनं-चांदी, शेअर मार्केट किंवा ई-टी-एफ किंवा म्युच्युअल फंड याच्याविषयी कधीही खरेदी-विक्री करायची झाली, कशीही फिजिकल, डिजिटल कुठल्याही मार्गाने, तरीसुद्धा तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला मसलत करूनच मग तुम्ही निर्णय घ्यावा.
ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. माझं म्हणणं खोटं ठरू शकतं. तर हा सेबीचा नियम आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्याच लागतात. मी सांगतो ते पेपर ट्रेडवर करायला सांगतो. पेपर ट्रेडमुळे तुमचा अभ्यास पूर्ण होतो. 1-2 वर्षात तुम्हाला तुमचीच समज येऊ लागते आणि तुम्हाला कुणाच्याही सल्ल्याशिवाय तुम्ही खरेदी-विक्री करू शकाल स्वतःहून. तर एवढं तुम्हाला नॉलेज त्याच्यामध्ये नक्की येऊ शकतं. म्हणून पेपर ट्रेडवर करायला मी नेहमी सांगत असतो. बरं, हे झालं सगळं शेअर मार्केट, सोनं-चांदी ह्याच्याविषयी. आता आपण आपल्या कोर्सविषयी आपण बघू. मी मागच्या महिन्यातच तुम्हाला सांगितलं, की आपल्याला सोनं, चांदी आय एम सॉरी आपला आपण कोर्स चालू करतोय आणि हा कोर्स हा नेहमीसारखा शेअर मार्केटचा कोर्स असणार नाही. हा वेगळा कोर्स असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली काय करायचं असतं, काय नाही, म्हणजे ज्या गोष्टी बाजारात शिकवल्या जात नाही, ह्या गोष्टींचं आपण तुम्हाला नॉलेज देणार आहोत. काही गोष्टी तुमच्या कानावरनं नक्की गेलेल्या असतील, पण बऱ्याचशा गोष्टी मला गॅरंटी आहे, की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या तुमच्या कानावरनं गेलेल्या दिसतील. बाहेर कुत्र्यांची भांडणं चालली आहेत, तो कदाचित तुम्हाला डिस्टर्ब ऐकू येईल. मी शांत लोकेशनला बसलो होतो, पण नेमकं कुत्र्यांनी घोळ केला. ठीक आहे, हरकत नाही. तर आपली इंट्रोडक्शन मी तुम्हाला थोडक्यात सांगितली, की तुम्हाला याच्यामध्ये तुमची एलिजिबिलिटी काय असावी लागणार आहे. तर तुम्हाला शेअर मार्केटविषयी खरेदी-विक्रीचं नॉलेज पाहिजे. त्याच्यातले काही-काही जे टर्म्स असतात, उदाहरणार्थ आपण ॲक्युम्युलेशन म्हणतो, तर हे ॲक्युम्युलेशन म्हणजे काय, याची जाण असायला पाहिजे. आणि आपण बेसिक शेअर मार्केटचा हा कोर्स नसून, हा ॲडव्हान्सही कोर्स नाही. हा जो आहे, हा प्रॅक्टिकल कोर्स आहे, की ज्या प्रॅक्टिकल गोष्टींनी तुम्हाला काय म्हणता येईल, प्रॅक्टिकल गोष्टींमुळे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये खरेदी-विक्री करणं अतिशय सोपं जाईल. हा कोर्स साधारणतः 4 ते 6 महिन्याचा असेल आणि 15 ते 30 मिनिटाचा एक-एक व्हिडिओ त्याच्यामध्ये असेल. याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असे 1 ते 4 विषय घेऊन आपण प्रत्येक व्हिडिओ करणार आहोत. हे सगळे जे विषय आहेत, हे सगळे विषय शेअर मार्केटला अनुसरून असणार आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला मेनली काय-काय गोष्टी असतील, तर बॅगर होणारा शेअर कसा ओळखायचा? तर मल्टी बॅगर होणारे शेअर्स हे फार रेअर असतात. तर त्याची पॉसिबिलिटी कशी वाढवायची आणि मल्टी बॅगर होणारा शेअर हा तुम्हाला अगोदर ओळखता येतो. तुम्हाला जर का 15-20 शेअर्स तुम्ही जर का घेतलेले असतील, तर त्यातले 1 ते 2 मल्टीबॅगर होऊ शकतात. पण ते 15-20 शेअर्स कसे निवडायचे, हे आपण फंडामेंटल एनालिसिस याच्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने, कशा पद्धतीने करायचं, अतिशय सोपं. चुटकीनी तुम्हाला कळतं, की हा शेअर घ्यायचा, नाही घ्यायचा, सोडून द्यायचा. म्हणजे लिस्टमध्ये ठेवायचा, नाही ठेवायचा, हे कसं ओळखायचं. त्याच्यानंतर शेअर्स तुम्हाला कसे ओळखता येतील आणि त्याच्यामधले कुठले ठेवायचे, कुठले नाही ठेवायचे. कारण काही-काही स्ट्राँग असतात. म्हणजे टी-सी-एस सारखा शेअर अतिशय स्ट्राँग आहे. तो तुम्ही जन्मभर ठेवा, एच-डी-एफ-सी सारखा शेअर जन्मभर ठेवा, काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. पण हे ठेवून तुम्हाला ते मल्टीबॅगर इफेक्ट नाही देणार. तुम्हाला हे 15-20% चा रिटर्न हे हमखास देतील. 12% देतील, 15% देतील, 20% देतील. पण मल्टीबॅगर इफेक्ट ह्याच्यामधनं मिळू शकत नाही. तर त्याच्यामध्ये कुठले ठेवायचे, कुठले नाही ठेवायचे हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर शेअर होल्डिंग पॅटर्न्स कसे असतात, त्याच्यानंतर टीव्हीवर जे सांगतात त्याच्याविषयी, त्या शेअर्सविषयी आपण काय करायचं असतं. त्याच्यानंतर विचारात घेताना आपल्याला कंपनीवरती डेब्ट किती आहे, त्यानंतर कंपनीची ग्रोथ, बिझनेस, प्रॉफिट, कंपनीचे पुढचे प्लॅन्स, त्याच्यानंतर मॅनेजमेंट कशी आहे, नंतर गव्हर्नमेंटचा वेगवेगळे इम्पॅक्ट कसे होतात, त्याच्यानंतर आपल्याला अ, कुठल्या शेअर्समधनं मॅक्सिमम कसा प्रॉफिट कमवायचा असतो. अ, ह्या सर्व ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये मल्टीबॅगर होणारा शेअर आपण कसा निवडायचा याच्यामध्ये आपण बघणार आहोत. हे जवळ-जवळ एक अ, 22-23 विषय आहेत. तर या विषयी आपण सगळं बघणार आहोत. ह्याच्यामध्ये सेक्टर्स कसे निवडायचे असतात, त्याच्यानंतर
कंपनीचं आणि प्रॉडक्टचं नॉलेज कशाप्रकारे मिळू शकतं. नंतर वेगवेगळे रेशोज काय असतात. नंतर भीती आणि लोभ हे कशाप्रकारे कॅल्क्युलेट होतं आणि ते त्याचा इम्पॅक्ट काय असतो. त्याच्यानंतर आपल्याला अ, अ, म्हणजे अगदी मल्टीबॅगर म्हणजेच काय? हेही बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर ह्या गोष्टी किंवा अतिशय सिंपल शब्दामध्ये मोटिव्हेशन म्हणजे काय असतं आणि ते कशाप्रकारे करायचं हे अर्थात सायकॉलॉजीमध्ये येतं. नंतर वेगवेगळे रेशोज आहेत. त्याच्यानंतर म्युच्युअल फंडाचं शेअर्समध्ये काय काम असतं आणि म्युच्युअल फंडानी आपल्याला कसे शेअर्स ओळखता येतात. नंतर अ, आणखीन काही-काही गोष्टी त्याच्यामध्ये असतात, की ज्या बघणं आवश्यक असतं. तर ह्या कुठल्या गोष्टी आहेत? हे सगळं आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. हा पार्ट खूप मोठा आहे आणि हाच मेन पार्ट आहे. दुसरं आहे सायकॉलॉजी. तर शेअर मार्केट हा सगळा सायकॉलॉजीचा खेळ आहे. म्हणजे प्राईस हा सायकॉलॉजीचा खेळ आहे. आपण चांगले शेअर निवडणं हा एक एक पार्ट झाला आपला. म्हणजे आपण चांगले शेअर निवडले तर आपलं 50% काम झालं. पण सायकॉलॉजिकली सगळं मार्केटमध्ये प्राईस मूव्हमेंट होत असते. तर ती आपण कशी करायची असते? पैसे नसतील तर काय? कमी पैसे असतील तर काय? त्याच्यानंतर काय-काय शेअर मार्केटमध्ये बघणं भाग असतं, की ज्याच्यामध्ये शेअर मार्केट त्या पद्धतीने खालीवर आपल्या होताना दिसतं. त्याच्यानंतर कॉन कॉलचं काय महत्त्व आहे? नंतर ॲक्युमुलेशन कधी होतं शेअर्सचं? साइडवेज काय होतं? नंतर क्यूटी आणि क्यूईचा परिणाम काय असतो? हे असे सायकॉलॉजिकल काही-काही इफेक्ट्स असतात, हे त्याच्यावरती असतात. नंतर चार्ट्सची आपण तोंडओळख बघणार आहोत. आपण चार्ट्स डिटेलमध्ये नाही बघणार, कारण चार्ट्सविषयी तुम्हाला कितीतरी व्हिडिओज YouTubeवरती मिळतील, की जे बेसिक चार्टचं सगळं एनालिसिस तुम्हाला सांगतात, त्याच्यावरनं तुम्हाला बघायचंय. पण काही-काही गोष्टी अगदी चार्ट्समध्ये बघण्यासारख्या असतात, की ज्या नक्की तुम्हाला कळणं आवश्यक आहे. तर तेवढं आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर मंदी, शेअर्समध्ये आलेली मंदी कशी ओळखायची? तर ह्याच्यामध्ये काही-काही फॉर्म्युलेज आहेत, की मंदीसाठी अत्यंत सोप्या गोष्टी असतात, की ज्याच्यामुळे कळतं, की शेअरमध्ये मंदी आलेली नाहीये, येणार आहे. तर हे कसं ओळखायचं? त्यानंतर शेअर मार्केटमध्ये काही-काही फंडे असतात. आपण जसं आपल्या भारतीय पद्धतीत जुगाड करतो. जे आता 35-40 वर्ष किंवा त्याच्या वरचे असतील, तर त्यांना आठवत असेल, की बजाजची स्कूटर्स होत्या. तर बजाजचं स्कूटर हे तुम्हाला किक मारून कधीच चालू व्हायचं नाही. बटन स्टार्ट त्यावेळेस भानगडच नव्हती. तर त्याच्याकरता ही मशीनच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला ही स्कूटर थोडीशी कलंडावी लागायची. थोडीशी तिरकी केली आणि परत सरळ करून किक मारली, की पहिल्या किकला ती स्टार्ट व्हायची. आणि ज्यांना हे माहिती होतं ते म्हणजे बहुतेक सगळेच जण किक मारायच्या अगोदरच स्कूटर थोडीशी तिरकी करून नंतर पहिली किक मारायचे. पहिल्या किकमध्ये बजाजची स्कूटर स्टार्ट होते. तर त्याच्यावरती जोकही होता पूर्वी, की एक बजाजनी विमानाचं इंजिन निर्माण केलेलं होतं आणि पहिल्या दिवशी ते जेव्हा फ्लाइटला निघालं, तेव्हा वैमानिक आपला स्टार्ट करतोय ते काय स्टार्ट होईना. शेवटी एका कामगारांनी सांगितलं, की विमान तिरकं करा. ते पहिल्या झटक्यात स्टार्ट होईल आणि तसंच झालं. असा एक जोक होता पूर्वी. तर असे जे फंडे असतात, की जे जुगाड आपण म्हणतो, हे जुगाड काय-काय आहेत? तर हे आपण त्याविषयी आपण सगळ्या गोष्टी सांगणार आहोत. हे वेगवेगळे आहेत आणि चांगले फंडे आहेत, की जे फंडे तुम्हाला आवडतील सुद्धा आणि प्रॅक्टिकली ते उपयोगाला पडतात. त्याच्यानंतर मोमेंटम म्हणजे काय असतं? त्याच्यानंतर आपण सेल एक्झॅक्टली कधी करायचा? म्हणजे शेअर आपण विकत घेतले, त्याच्याकरता सगळी आपण मेहनत घेतली, की आपण त्याच्यासाठी तर राबलो, खपलो, अभ्यास केला. पण विकणं सुद्धा महत्त्वाचं असतं. तर हे कधी विकायचंय? हे आपण त्याच्यामध्ये सांगतो. अर्थात कुणालाही टॉप पकडणं शक्य नसतं. पण मॅक्सिमम प्रॉफिट काढून कशाप्रकारे आपल्याला विकता येतो शेअर, हे आपण ह्याच्यामध्ये नक्की सांगू शकतो. तर हा प्रकार हे आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत.
त्याच्यानंतर याच्या थोडंसं पलीकडे जाऊन आपण शेअर मार्केटवरची काही प्रसिद्ध पुस्तकं आहेत. तर त्या पुस्तकांचं आपण पुस्तकांमध्ये काय म्हणलंय, ह्याचे महत्त्वाचे मुद्दे आणि त्याच्यामध्ये अ, अ, त्यांनी काय सांगितलं एक्झॅक्टली, हे आपण अगदी थोडक्यात त्याचा अभ्यास करणार आहोत. तर त्याच्यामध्ये बेंजामिन ग्राहक, पीटर लिंच, वॉरन बफे, रॉबर्ट कियोसाकी, रिच डॅड पुअर डॅडचा हे वॉरन बफे, आणि अ, हे तर आपण ओळखतोच. वॉरन बफे, चार्ली मुंगर हे दोघेही पार्टनर होते बर्कशायर हॅथवेमध्ये. तर त्यांचेही विचार काय होते हेही आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. आणि त्याचा आपल्याला आपल्या पद्धतीत फायदा कसा करून घेता येतो हे त्यांच्या प्रत्येक चॅप्टरच्या तुम्हाला एक क्लू त्याच्यामध्ये मिळतो आणि त्या क्लूमधनं आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत. ही जी पुस्तकं मे बी 50 वर्षापूर्वी लिहिलेली आहेत किंवा खूप काळापूर्वी लिहिलेली आहेत, तरीसुद्धा ती आजही तेवढीच योग्य ठरतात. म्हणजे बेंजामिन ग्राहकचं पुस्तक माझ्या मते आता 70-80 वर्ष झालेली असतील लिहून. पण तरीही त्याच्यापैकी काही-काही गोष्टी आजही जशा तशा आहेत आणि त्या आजही उपयोगाला येऊ शकतात फंडामेंटल स्ट्राँग शेअर्स निवडण्याकरता. त्यानंतर अर्थशास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध वित्तीय विचारवंत यांचे विचार घेणार आहोत आणि विकास आणि अर्थविषयक तज्ञांचेही आपण त्याच्यामधले विचार घेऊन आपण एक-एक चॅप्टर त्याच्यामध्ये एक-एक व्हिडिओज आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. तर हेही बरंच आहे. म्हणजे माझ्या मते हे साधारणतः 12-15 व्हिडिओ तर ह्याचेच होतील. तर हे उपयोगी नक्कीच आहे. कारण आपल्याला हे अत्यंत म्हणजे शेअर मार्केटमध्ये टॉपमोस्ट गेलेले किंवा अर्थकारणामध्ये किंवा फायनान्समध्ये म्हणा किंवा अ, काही जण इकॉनॉमिस्ट होते. त्याच्यामधले बरेचसे जण इकॉनॉमिस्ट होते. तर यांचे जे उच्च पातळीचे विचार आहेत, ते आपल्याला शेअर मार्केटमध्ये नक्की उपयोगी पडतात. तर हे काय आहे, हेही आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. आणि सर्वांचे कॉमन काय विचार आहेत, हेही त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. थोडंसं त्याच्यानंतर गोल्ड, सिल्व्हर आपण बघणार आहोत आणि गोल्ड, सिल्व्हरनी आपल्याला कशाप्रकारे पुढे जाता येतं आणि शेअर मार्केटचं गोल्डचं रिलेशन बाकी अजूनही डॉलर इंडेक्सचं रिलेशन्स काय-काय असतात शेअर मार्केटशी किंवा आपल्या अ, गोल्डशी आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये रोज बघताना काय-काय बघायचं आहे शेअर मार्केटमध्ये म्हणा किंवा अ, काय आपण वाचणं रोजचं आवश्यक आहे. रोजचं नॉलेज जे आपल्याला घ्यायचं आहे, ते काय घ्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकवणार आहोत. तर अशा प्रकारे आपला हा कोर्स साधारणतः असणार आहे. मी साधारणतः नॉलेज दिलं, कितपत मी तुम्हाला सांगू शकलो हे मला माहीत नाही. पण हे सगळं आउट ऑफ द वे आहे. आउट ऑफ द बॉक्स ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीचे सर्व हे अ, विचार आहेत आणि अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत आणि त्याचा फायदा डायरेक्टली तुम्हाला शेअर मार्केटमध्ये शेअर पर्चेस करायला मिळू शकतो, शेअर सिलेक्शनला मिळू शकतो आणि शेअर विकण्याला मिळू शकतो. हे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. अर्थात हे सिलेबस थोडंसं इकडं-तिकडं होऊ शकतं. या सांगितलेल्या पद्धतीतच येईल अशातला भाग नाही. वर-खाली, इकडं-तिकडं होऊ शकतं. त्याचं कारण तुम्हाला ज्या-ज्या टप्प्यानी जसं-जसं वर न्यायचंय तसं-तसं तुम्हाला वर नेलं जाईल. याच्यामध्ये प्रत्येक महिन्यात पुस्तकाचा एक पुस्तकाचा एका पुस्तकाचं तुम्हाला विश्लेषण किंवा एका विचारवंताचं तुम्हाला विश्लेषण एका व्हिडिओमध्ये दिलं जाईल. आपण दर आठवड्याला एक व्हिडिओ करणार आहोत. त्या व्हिडिओचा अभ्यास करून तुम्हाला त्याच्याप्रमाणे ॲक्शन घ्यायची आहे पुढच्या काही दिवसात प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये किंवा अभ्यासाकरता. तर अशी ॲक्शन घ्यायला आपण पुढं 4 दिवस रिकामे ठेवणार आहोत आणि प्रत्येक आठवड्याला तुम्हाला एक व्हिडिओ मिळत जाईल आणि याच्याकरता आपण मंथली फी ठेवणार आहोत आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये याच्यासाठी तुम्हाला WhatsAppचा नंबर देईन. या WhatsApp नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला पुढचे डिटेल्स मी पाठवून देईन. तर अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी आहेत आणि याची फी वगैरे मी तुम्हाला WhatsAppवरती सांगीन. ही फी नॉमिनल आहे, फार मोठी नाहीये.
तर या पद्धतीत आपण पुढे जाणार आहोत. चला, धन्यवाद मित्रांनो. हे तुम्हाला माहिती मला आज सांगायची होती. गेले 15 दिवस आपण सिलेबस तयार करत होतो. त्याच्यामुळे या माहितीला उशीर झाल्याबद्दल मी आपली माफी मागतो. पण सगळा व्हिडिओ ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आणि ज्यांना कोर्स करायचा आहे, ज्यांना उत्सुकता आहे, जे इच्छुक आहेत, त्या सर्वांनी मला WhatsAppवरती कॉन्टॅक्ट करावा, ही मी तुम्हाला विनंती करतो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू आपण. चला, बाय. डिस्क्रिप्शनमध्ये मी WhatsAppचा नंबर दिलेला आहे. बाय. गुड डे. एन्जॉय करा रविवारचा दिवस.